महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक कटू पण वास्तव प्रश्न उभा राहतो। महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्याशिवाय पर्याय आहे का? कारण वास्तव असं आहे की वयाच्या 85व्या 86व्या वर्षीही जेव्हा आघाडीसमोर संकट उभं राहतं, जेव्हा राजकीय गणितं ही गुंतागुंतीची होतात, तेव्हा शेवटी रणनीती आखण्यासाठी पुन्हा एकदा शरद पवारांनाच मैदानात उतरावं लागतं। याचं कारण फक्त वय किंवा ज्येष्ठता नाहीये, कारण आहे त्यांची राजकीय बुद्धिमत्ता, डावपेच आखण्याची क्षमता आणि सत्तेची गणितं समजण्याची शरद पवारांची ताकद। पवारांनी अनेक दशकं महाराष्ट्राचं राजकारण जवळून बघितलंय। सत्तेचे खेळ, आघाड्यांची समीकरणं आणि विरोधकांचे डाव हे सगळं वाचण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे। म्हणूनच आघाडीत मतभेद झाले, संकट आलं किंवा रणनीती आखण्याची वेळ आली की शेवटी एकच नाव पुढे येतं, शरद पवार। पण याच ठिकाणी महाविकास आघाडीचं सर्वात मोठं राजकीय वास्तव समोर येतं। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते, भाजप विरोधात त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली, सेक्युलर राजकारणाची बाजूही त्यांनी उघडपणे मांडली। पण प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीतील सर्व पक्ष त्यांना नैसर्गिक नेता म्हणून स्वीकारायला पूर्णपणे तयार आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते, त्यांची मानसिकता अजूनही वेगळी असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। म्हणजेच आघाडीत मुख्यमंत्री होणं आणि सर्वमान्य नेता होणं या दोन अत्यंत वेगवेगळ्या गोष्टी आहेत। याचं ताजं उदाहरण म्हणजे अलीकडची राज्यसभा निवडणूक। विधानसभेतल्या संख्याबळानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती ही 6 जागा जिंकणार हे जवळपास स्पष्ट होतं, तर महाविकास आघाडीला अवघी 1 जागा मिळणार होती। मात्र महायुती 7वा उमेदवार देऊ शकते अशी चर्चा सुरू होताच महाविकास आघाडीमध्ये तणाव वाढला। कारण अशी परिस्थिती निर्माण झाली असती तर मतांची फाटाफूट होण्याची शक्यता होती आणि इथेच आघाडीतला खरा प्रश्न समोर आला की या जागेसाठी असा उमेदवार कोण आहे ज्याच्या नावावर तीनही पक्ष तडजोड करतील? उत्तर पुन्हा तेच, शरद पवार। कारण शरद पवार मैदानात असतील तर महाविकास आघाडीत एकसंधतेचा संदेश जातो। त्यांचा अनुभव, राजकीय वजन बघता विरोधकांकडूनही फोडाफोडीचा खेळ करणं हे सोपं नव्हतं। पण या निर्णयातनं एक कठोर वास्तवही समोर आलं। महाविकास आघाडी अजूनही संस्थात्मक नेतृत्वावर नाही तर एका व्यक्तीच्या अनुभवावर उभी आहे आणि त्यामुळेच आज 85-86 वर्षांच्या पवारांना रणनीती आखावी लागतीये, संकट सोडवावं लागतंय, प्रश्न सोडवावे लागतायत आणि आघाडीला एकत्र ठेवावं लागतंय। पण मोठा प्रश्न आता पुढचा आहे। आज शरद पवार सक्रिय राजकारणात आहेत म्हणून महाविकास आघाडी टिकून आहे, पण उद्या जेव्हा शरद पवार सक्रिय राजकारणात नसतील तर महाविकास आघाडीचं नेतृत्व कोण करणार? हा प्रश्न केवळ एका राज्यसभा निवडणुकीपुरता मर्यादित नाहीये, तर तो थेट महाविकास आघाडीच्या भवितव्याशी जोडलेला प्रश्न बनत चाललाय। तुमच्या मते महाविकास आघाडीचं पुढचं नेतृत्व कोण करू शकतं? महाविकास आघाडीसमोर शरद पवारांशिवाय दुसरा पर्याय का नाहीये? उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचं नेतृत्व का करू शकत नाहीत? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि टाइम महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।